आपल्या बोऱ्यासाठी नवीन फोन घेत आहेत ते घरचे. गुड मॉर्निंग सर. आज 365 डे चॅलेंजचा डे 6. तर आताच झोपून उठलो. सकाळ आलेलो 4 वाजता. आता 10 वाजलेत. दबाव तयारी करू आणि जाऊ परत खाली. तर कार्यक्रम अजून काहीतरी तस उठलो आता. तेव्हा आम्ही असं 4-5 जण झोपलेलो. तर दोघं गेलेत, आता 3 राहिलेत. आम्ही तर तयारी करतो आणि निघूया घरी. रात्री मित्राच्या घरी झोपलेलो सगळेजण. आता सगळे आपापल्या घरी गेले. मी पण जातो घरी. तो आंघोळ बिंघोळ करतो आणि निघतो परत. इथं नाही नदी. तर आम्ही आता रेडी होऊन तर आलो इकडं मंदिरात. बसलो इथं. अजून नाटक चालू आहे. बघा हिरो आमचा. जर कुठल्या पिक्चरमध्ये काम असेल तर सांगायला करेल फ्रीमध्ये. पुस्तक कशाला टिक्का. अरे ते बसलो इथं. आता हळूहळू माणसं येतील. त्यानंतर मग काय होणार आहे. नंतर सगळ्या पालख्यांचं दर्शन करून मग नंतर तोपर्यंत आपण इकडे खायचे पदार्थ खाऊन घ्यायचे. आता खायचे पदार्थ खाऊन घेऊ. बघू कोण स्पॉन्सर भेटतंय का आपल्याला. काय स्पॉन्सर नाही, तुमच्या ब्लॉगरला सुटणार. ब्लॉगरला सुटणार होय. मग बघा अशी लोक आहेत. तुम्हाला एक अनबॉक्सिंग दाखवतो. आपल्या बोऱ्यासाठी नवीन फोन घेत आहेत ते घरचे. त्याला कॉलेजला वगैरे लागतो म्हणून तेच आता त्याला बघतो कसं सिस्टम आहे, फीचर्स काय या फोनचे. एक दाबल्यावर बटन कानी तर लागत आहेत. फोन लागतो का माहीत नाही. आता घेतलंय फोन. डमरू घेतले अयोध्यासाठी. सेम आहे. तर मग मुंबईला गेलो होतो त्यांना बघू शकता. एक नवीन वस्तू आणि बोऱ्याची नवीन खरेदी. काढा घेतलाय त्यांनी. बाजार भरलाय बघू शकता. यातला एक ट्रक घेणारे लवकरच बघू शकता. इकडे पूर्ण सगळे ब्लॉगर मस्त लिंबू सरबत घेतो. मंचुरियन खाऊन झालो. मस्त होते. फक्त लिंबू सरबत घेतो. आम्ही तिघच आहे. अजून पोरं यायची वाक्यात. झोपलेत अजून. काल रात्री लेट गेलेत तमाच्या वर्धाची. खाऊन घेतो. अरे छोटा डॉल्बी आलाय. छोटा डॉल्बी मस्त. आता थंड थंड कुल्फी घेतल्या या उन्हात. आता कुल्फी खाऊ आणि बघू काहीतरी. लंच सारखा चेंज होत राहतो. पुस्तक गरमागरम स्प्रिंग रोल घेते. आता खाऊया. सर्व पालख्या इथं जमा होतात आणि मग यांची पूजा केली जाते. गावची बघू शकता. तर बघू शकता आम्ही आलोय फोटोशूटला. पण मॉडेल काय बरोबर पोज देत नाही, त्यामुळे कॅमेरामॅन रिटेक घेतोय.
रे बाबा एक एक घेऊन आलो आता भाजी घ्यायला, कारण संध्याकाळी पार्टी करायची आहे. भाजी घ्यायला आलोय मारवाडीवरनं. तेव्हा सांगितलेलंच की प्लॅन आमचा कधी पण चेंज होतो. तर उद्याची पार्टी आजवर करायची शिफ्ट झाले. तर ते आता सामान घ्यायला तापत फॉईल पेपर घेतला, बाकीचं सामान पुढे घेऊन गेलेत. जाऊया आता, नियोजन पण करायचं आहे. आणि आज जत्रा संपली, म्हणजे 8 मोड जत्रा होतं, संपली आज जत्रा. मग आजच करायचं ठरलं, कारण सगळी लोक आता मुंबईला निघालेत. आज बघायला गेलं तर अख्खा गाव, अर्धा गाव खाली होईल आता 2 दिवसात. या आज अर्धी लोक संध्याकाळी निघालेत, उद्या सकाळी अर्धी लोक निघणार आहेत. त्यासाठीच मग बाकीचे निघणार आहेत. मग आम्ही पण आता आहे तसे 2 दिवस. मग बाकीचे निघालेत, मग पार्टी करून घेतो सगळे असतानाच. त्यानंतर बाकी आम्ही बघूया, असले तर आम्ही तर काय ना काय ते करूच. चला जाऊया आता. सगळे बोटवर थांबलेत, मी आलेलो हे घ्यायला, हे राहिलेलं वॉलपेपर. मग दाखवतो आता पार्टीचं कसं काय होणार आहे. चला पटकन घेऊ. थंडी जाईल तिथे घेऊन जातो. अरे भात शिजल तो टोपातला. जाते फुल बाहेर ते कवल गरम करायला. आता काय आता करून काय मतलब आहे. ऍक्शन ऍक्शन. जातो आता फाटी आणायला, कारण फाटी कमी पडले थोडीशी. मग घरनं जाऊन घेऊन येतो फाटी. आमची पोपटीची तयारी झाली. पोपटीला तशी झाकून तर झाले, फक्त पेटवायचे. मोठं- कालवण्यासाठी फाटी आणायला जातोय. आणि आज स्पेशल डिश आहे बिर्याणी. स्पेशल डिश बिर्याणी, पोपटी आणि कौल चिकन पण असणार आहे. चिकन पण असणार आहे. त्यानंतर मग आपण मस्त थोडा धिंगाणा होणार आहे. हा डीजे मागवलाय हा. तापोळ्यातनं. हा डीजे वाल्याचं नाव तर सांग. विशाल DJ. विशाल डीजे असे. हा. तर जाऊ आता फाटी आणू पटापट आणि रेडी करून घेऊ, कारण आपल्याला जेवायचं आज तर नाही, म्हणजे 12च्या नंतरच जेवायचं आहे, कारण आज संकष्टी आहे. हा. 12च्या नंतर जेवू मस्त. आणि तसं म्हणजे 1-2 तर वाजणारच, कारण आरामशीर पूर्ण होत तसं नाचणार विचणार सगळे. झालेला आहे. हा फक्त जेवायचं, सगळं सेट करून ठेवायचं, मग नंतर झोपूया. बघू झोपूया. चला जाऊ आता, घेऊन येऊ फाटी घेऊन येऊ. आणि त्यातलं एक मग पाणी आण. तू अरे ह्याच्यात आण. डोक्यात होत पाणी तू लगा की नाही तिकडे आणायला जाऊ. इकडे बघा, तुम्ही व्हिडिओ मध्ये येणार आहेत. अजून एक तास. हा नमू, पाण्यापासून उचलून नमू बाहेर किती घेते पैसे? 1000 रुपये एका टायमाच्या भांड्यांची. जाऊ दे, पडून आणि हात धु पाण्याने. आत्ताच झोपून आलेली माणसं ए झोपून नाही, काम करून आले साड्या. बघू शकता. अरे लेवल करायची. माझी मॉडेल आहे.
कौल फ्राय चालू आहे. बघू शकता की तू माझ्याशी भांडते. आता कौल फ्राय चालू आहे मस्त पैकी. ये तू टाच बंद कर. शेका इथे शेका. हा फोटो पण काढ यांचे. शेफ. तर आता तिकडं कौल फ्राय होतं, इकडं सिगा लावलेत आम्ही. मस्त फ्राय करणार निकाऱ्यांवर आणि मग खाणार. होऊ शकता आपले आजचे कुक आहेत विशाल द बॉय. आणि मस्त इथं पोपटी झाले ते रेडी. फक्त आता तिला हे काढायचे, पोपटी काढू. तयारी चालू आहे, सगळं रेडी तर झाले. आता फक्त 12 वाजल्यानंतर खाऊन घेतो. तर आता तयारी चालूच आहे. कौल वगैरे फ्राय चालू आहे. सिगा पण लावल्यात, त्या बघितलेच असाल. ते झाल्याच्या नंतर मग खाऊनच गेलं, कारण आता 12 पण वाजलेत. तर जाऊया आता, बघूया चला. हा कॅच नाही. हे पुढे मध्ये बंद दादा. हे काय ना होय ते काय शेक आहे. इकडे बघा, कॅमेऱ्यात बघा सगळ्यांनी. खाली वाला खाली तन्मय ते पण चालू कर. हा ते चालूच आहे. आमिर है आ रही है, आमिर है पण दिल से गरीब है. आता आम्ही निघालोय हिला सोडायला. हिचे घरचे हिला सोडायला आलेत, कारण हिला जायचं उद्या मुंबईला. मग ते आता सगळे ते काकांना मनवतेत की हिला सोडा आमच्यावर जरा नाईट आउटला. हो का? तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला थांबायचंय की नाही? मला काही चालेल. हा तर आता बघू आता काका काय म्हणतात. तुम्हाला समजेलच पुढं की ही आमच्यावर आहे की नाही. जर नसली तर समजायचं नाही बोललेत, तर असली तर ठीक. चला, तर बघू शकता हिला आता परमिशन भेटलेली आहे काकांकडून, तर हिला घेऊन आम्ही रिटर्न जातोय. व्हिडिओ नीट काय नको चालू, साईडला चाला, मला चालता येत नाही. चालव तर रात्रीचे 3 वाजता आम्ही फिरतोय नाईट आउटला. बघू शकता तुम्ही. हे आमच्या दोन जास्त पिल्यानंतर त्यांना चालायला लागतं जरा. हे बघा, हे लहान बाळ आहे, त्याला जास्त चढल्यानंतर मी तर असं फिरायला लागतं. आणि तिथं मोठा बाळ घेऊन बसले, दिसतोय का? हा हे बघा, दिसला. आता आम्ही फिरतोय 3 वाजता आम्ही फिरतोय. असं वाटतंय की मुंबईला आम्ही गार्डन मध्ये फिरतोय. पण जर मी आता येतो जंगलातनं, तेवढ्यात आम्हाला एक ससा दिसला, क्यूट ससा. बघू शकता, क्यूट ससा बोलू शकता याला, क्यूटी पाय, टेंगे टेंगे. वॉइस मध्ये टाकतो. मला घरी
योगेश भाई. ते पाणी होत्या जागा ते अरे अरे हळू हळू. अरे चप्पल नाही खतरनाक आहे. अरे चप्पल ना. तर आत्ताच घरी आलो तर आतून टाकून घेतो. आतून टाकायला घेतलं यांनी. आता झोपून झालं. आता काहीतरी 3:30 वाजलेत. झोपतो आता. तर उद्या सकाळी बघू किती वाजता उठतोय. आजच्या आणि 10 वाजता उठतोय आम्ही. तर उद्याचं बघू उद्याचं कसं होतंय. उद्याचा काय प्लॅन नाही आणि उद्या काय आहेच नाही. टाइमपास होणार आहे पूर्ण. तर बघूया. चला आजसाठी एवढंच. गुड नाईट.